शारदीय नवरात्र महोत्सवाची धामधूम आता आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे, कारण अवघ्या काही दिवसांवर शारदीय नवरात्र महोत्सवाची जी आहे सुरुवात होणार आहे. अवघ्या 2 दिवसांवर जे आहे शारदीय नवरात्र महोत्सव सुरू होणार आहे. 22 ते 6 ऑक्टोबर असं जे आहे ते शारदीय नवरात्र महोत्सव जे आहे साजरा केला जाणार आहे. राज्यासह देशभरामध्ये शारदीय नवरात्र महोत्सव जे आहे सण उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. आपण सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भक्तांची जी माहेर म्हणून ओळखलं जाणारं मोहटा देवीगड आहे, इथे आहोत. मोहटा देवीगडावर देखील शारदीय नवरात्र महोत्सवाची जी आहे तयारी जोरदार सुरू आहे. या तयारीच्या अनुषंगाने आपण पाहू शकतो कशा पद्धतीने मंदिर देवस्थान समितीच्या वतीने जे आहे जे भक्तांना येणाऱ्या भक्तांच्या दर्शनासाठी जे आहे दर्शन व्यवस्था असेल किंवा त्यांच्या दर्शन जे आहे ते सुलभ व्हावे यासाठी जे आहे पूर्णपणे व्यवस्था ती देवस्थान ट्रस्टच्या मार्फत केलेली आहे. त्यासोबत खालून जे मंदिराचं प्रांगण आहे त्याची देखील सगळी सोय आहे ती केलेली आहे. मांडप व्यवस्था असेल किंवा भाविकांना सुलभ वरती गडावर येण्यासाठी जे आहे पूर्णपणे सोय जी आहे ती मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आलेली आहे. सध्या सगळीकडे जे आहे ते नवरात्रीची जी धामधूम आहे ती पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळं आपण आता सध्या मोठा देवी गडावरील जे देवस्थान ट्रस्टचे जे आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय नेमकी तयारी झालेली आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, नवरात्र महोत्सव सुरू होणार आहे, काय एकंदरीत देवस्थान ट्रस्टतर्फे तयारी केलेली आहे? सध्या भावी भक्तांच्या सुविधेकरता प्रशस्त दर्शन रांगेमध्ये वातानुकूलित व्यवस्था, जेणेकरून भाविकांना कुठल्याही प्रकार म्हणजे अत्यावश्यक असं वाटणार नाही, कारण थोडा पायी प्रवास करावा लागणार आहे भाविकांना. दर्शन रांगेत येताना भाविकांना व्यवस्थित आनंदात आणि कमी वेळात दर्शन हो या पद्धतीने देवस्थान समितीने नियोजन केलेलं आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी भक्तांचं जे आहे संख्या मोठी लक्षणीय येईल असं अंदाज वर्तवण्यात जात आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावेळेस काय एकंदरीत फरक वाटेल? नाही, ह्यावेळेस परिसरामध्ये चांगला पाऊस पडल्यामुळे चालू वर्षी गर्दी वाढण्याची शक्यता आहे आणि मोहटा देवी हे भाविक दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. मोहटा देवी ही नवसाला पावणारी देवी असल्यामुळे भाविकांमध्ये अशा पद्धतीचे वातावरण निर्मित झालेले आहे. त्यामुळे चालू वर्षी जास्तीत जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. आपल्यासोबत गुरुजी आहेत, गुरुजींकडे जाणून घेऊया नेमकं काय विधी असतात, त्या दिवशी काय सोपं केले जातात. गुरुजी, काय विधी असतात पहिल्या दिवशी? पहिल्या दिवशी 22 तारखेला नवरात्र स्थापना, देवीची सुवर्ण मुखवटा सुवर्ण अलंकारासह मोहोटे गावामधून देवीगडापर्यंत मिरवणूक काढण्यात येते. सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. 11:30 पावणे 12च्या दरम्यान विधिवत ब्रह्मवृंदांच्या साक्षीनं घटस्थापना करण्यात येते. त्याच्यानंतर 26 तारखेला सुवासिनींद्वारा कुंकुमार्चना करण्यात येते आणि 1 तारखेला गंगेचं स्नान देवीला करवलं जाणार आहे. खूप सारे भाविक गावातील परिसरातील भाविक पैठण या क्षेत्रावरून गंगेचं पाणी घेऊन येतात, देवीला पाणी अर्पण करतात, गंगेचं स्नान करवतात. त्याच्यानंतर 2 तारखेला विजयादशमी शमी शस्त्रपूजा, 3 तारखेला मोहटा देवीचा प्रगट उत्सव म्हणजेच मोहटा देवीची यात्रा आणि 6 तारखेला कोजागरी पौर्णिमा या उत्सवानं नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे. या सगळ्या काळामध्ये भक्तांची मोठी रांग जी आहे ती आपल्याला गडावर पाहायला मिळत असते. पूजा विधी आदी अभिषेक केले जात असतात. कसं याचं सगळं नियोजन असतं? सकाळी प्रातःकाळी 5 वाजता आरती, त्याच्यानंतर सप्तशतीचा पाठ आणि संध्याकाळी 7 वाजता आरती, याप्रमाणे पूजा उत्सव वगैरे असतात. सर, या सगळ्या कालावधीमध्ये नवरात्रीच्या कालावधीमध्ये वाहनांची संख्या मोठी असते. वाहनतळांची कशी व्यवस्था केलेली आहे? रस्त्यांची कामं चालू आहे गडावर येण्यासाठी, कशी व्यवस्था त्यांनी केलेली आहे? रस्त्याच्या बाजूने 7 ते 8 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. काही जे खाजगी जागेवले आहेत त्यांच्याकडून भाडोत्री तत्वावर वाहनाची पार्किंग करता व्यवस्था केलेली आहे. अंदाजे किती भाविक येतील असा अंदाज आहे? 10 ते 15 लाख भाविक नवरात्रोत्सव कालामध्ये येण्याची शक्यता आहे. नक्की 10 ते 15 लाख जे भाविक आहेत ते या नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये देवीच्या दर्शनासाठी येण्याची शक्यता देवस्थान ट्रस्टकडून वर्तवण्यात आलेली आहे. त्या दृष्टीने त्यांची व्यवस्था देखील संपूर्ण झाल्याची त्यांनी सांगितलेलं आहे. गिरीश रास्कर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.